तर इथं औषध पॅकिंग करताय आणि औषध पॅकिंग काय स्पेशल नाही, एकदम सोपी पद्धत आहे त्यांच्याकडं. ते पानांमध्ये पॅक करून देत आहे. मोडला तोडला होता तो, परत जुळला आणि तिथून शोधच लागला एक पूर्ण जंगल साईडनी जंगलातून जाण्यासाठी पूर्ण जंगलाचे साईडने बघितलं तर दोन्ही साईडने बघितलं तर समोरून त्यांचं हे घर, ही झोपडी आत्ताच बांधली आणि पूर्ण एरिया पूर्ण हा जंगलामध्ये आणि इथं त्यांचं औषध देण्याचं. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आज मित्रांनो खास आपण आलेलो आहे सूर्यमाळ म्हणून, जे की ठाणे जिल्ह्यात आहे. सूर्यमाळ म्हणजे तुम्ही नाव मोडतोड आणि मोडतोडीवर जास्त औषध भेटतं आणि तेच घ्यायला आज आलो इथं. एक मित्राचा आपला पाय मोडला आहे तर त्यासाठी, आणि तिथं जाऊन बघू आता काय. तिथं जाण्यासाठी तर पूर्ण एकदम चकाचक रोड आहे, म्हणजे औषधं कसं भेटतं ते पण दाखवतो मला. तर चला जाऊया. तर असं पूर्ण या ठिकाणी जाण्यासाठी जंगलातून रस्ता आहे, पूर्ण साईडने पूर्ण जंगलच आहे आणि ह्या जंगलातून ते वनस्पती घेतं आणि आपले हातपाय मोडल्यानंतर जो काम येतो तिथं त्याच जंगलामधल्या ह्या वनस्पती आहे. आणि जवळच आपण त्यांच्या घराच्या एकदम हे समोर त्यांचं घर पोचलोय आपण. आणि काय विशेष नाही, एकदम साधारण घर आहे आणि रस्त्याच्या कळाच एकदम म्हणजे हा डांबरी रस्ता आहे, त्याच्या डायरेक्ट टोकाला यांचं घर आहे. आणि समोर पूर्ण पडीत राहणं म्हणजे डोंगरामध्येच राहतं असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आपण गाड्या लावल्या इथं आणि हे आता त्यांचे घर आहे समोर कौलारू. पूर्ण पाऊस जास्त चालतो त्यामुळे इकडं असे सूर्यमाळ म्हणून हे गाव हे आत्ताच बांधलं आहे त्यांनी, मस्त आहे. साईडला पण कुंड्या वगैरे ठेवल्या आहेत त्यांनी आणि हे त्यांचं मेन काम आहे इथं औषधाचं. तर हे समोरच्या गोणीत त्यांनी औषध ठेवले आणि या काड्या त्याच्याच आहे, ते बारीक करून म्हणजे भुसासारखं करताय. त्यांचे पॅम्पलेट जे कसं घ्यायचं काय करायचं आणि हेच बाबा ते जे औषध देतात. आणि वाचायला देता कसं घ्यायचं काय घ्यायचं तुम्ही पण वाचू शकता. त्याच्यावर नंबर पण आहे, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असला कोणाला तर तुम्ही करू शकता. आता हे त्यांचं पॅकिंग करून राहिले आपल्यासाठी औषध. एक पोळी एक टायमाला घ्यायची अशा हिशोबाने देतात ते. आणि घ्यायचं पण सोपं आहे, काही विशेष नाही त्यामध्ये. म्हणजे रात्रीचे भिजून ठेवावं लागतं आणि सकाळी ते पूर्ण पिळून घ्यायचं, म्हणजे फक्त आपण पाणी प्यायचं त्यामधलं. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि हे पॅकिंग चालू केलं आहे त्यांनी. हे पानं बी तिथले जंगलामधून आणले आणि ते त्यांचं जे औषध आहे ते आयुर्वेदिक ते पण पूर्ण जंगलामधून काढतात. असं पॅक करून घेता, एक पुडीचा हिशोब लावतं ते. आणि जास्त काही माग नाही मित्रांनो, फक्त आणि फक्त 50 रुपये एक पुडीची किंमत आहे त्यांच्याकडं. अशा ह्या पुड्या वगैरे पॅक करून देता येतं आपल्याला. आमच्या सोबत अजून पण कस्टमर आहे त्यांचे, दुसरीकडले मुंबईवरून आले आणि हा वेल आहे. शोध लावतो कसली त्याचीच मला माहिती आहे, त्या वस्तूचं नाव सांग. आणि आता पॅकिंग करून होतं आलंय, कारण आपल्याला काय 10 ते 20 पुड्या घ्यायच्या आहे. तर बाबांचं वय पण भरपूर आहे, 85च्या आसपास आहे बाबा. आपल्याला घ्यायचे हे 4 याच्यात 6 द्या, बाकी 2 वेगळ्या द्या गुडघ्यावाल्यांसाठी आणि बाकी यांचे काय असेल ते वेगळं. जास्त करून हे पूर्ण हाड मोडेल असलेलं काम आहे जास्त. पण आपण ट्राय करणार आहे, कारण आपले काही लोकांचे हातपाय पण दुखत आहे तर त्यांच्यावर पण ट्राय करतोय आपण. तर यांचं असं घर आहे पूर्ण एकदम सिंपल राहणी इथं. तर मित्रांनो आपण सूर्यमाळीत आलो आहे आणि आपण जे औषध वगैरे होते ते आता घेतले आणि इथून जातोय. याची काही कॉस्ट वगैरे जास्त नाही, एक पुडी 50 रुपयाला भेटते आणि आपण जवळपास 20 पुड्या घेतलाय, कारण
मित्राला पण लागतं आणि मी पण घेतलं आहे. म्हणजे जवळपास म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सांधेवात वगैरे जास्त करून मोडतोडीसाठी जास्त चालतं आणि सांधेवात वगैरे हातपाय दुखणे याच्यासाठी पण चालतं. आणि घ्यायचं कसं ते पण दाखवलं आहे. आता बघू याच्यावरती घरी जाऊन आता बघू रिझल्ट कसा येतो, कारण रिझल्ट आहेच ते सूर्यमाळचा काय. तर आता घेतले, आता इथून निघतोय. जाण्या येण्यासाठीच खूप टाईम पास होतो इथं, काय देण्यासाठी त्यांना टाईम लागत नाही आणि लगेच येतं, कारण रेडीच असतं त्यांच्याकडे औषध वगैरे. पॅकिंग कशी केली तुम्ही पण बघितली. तर आता बघू रिझल्ट आपल्याला कसा भेटतो ते पण महत्त्वाचं आहे. असा रस्ता आहे यांच्या घरापर्यंत येण्यासाठी पूर्ण डांबरी रस्ता आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. ते आपली गाडी वळती तिथं त्यांचं घर आहे, म्हणजे रस्त्याच्या डायरेक्ट एंडिंगलाच घर आहे आणि आउट साईडला पूर्ण जंगलच आहे. आणि इथे बारीक बारीक आंबे एकदम गावठी. तर तुम्हाला यायचं असेल मित्रांनो तो एकदम सोपा रस्ता आहे आणि काही यायला अडचण पण नाही. तर बघा, आणि आपल्या शेतकरी मित्राला आपला हातपाय मोडले, हातपाय दुखत आहेत, तर तुम्ही येऊ शकता आणि औषध घेऊन जाऊ शकता. ट्राय करा. मित्रांनो तिथली सूर्यमाळेतील हिस्ट्री अशी आहे की मला पूर्ण माहीत नाही, पण आमचे बंधू त्यांना पूर्ण माहीत आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय हिस्ट्री आहे तिथली. तर काय नेमकी काय तिथं झालं, काय होतं, म्हणजे एवढं फेमस काय बरं तिथं. नमस्कार मित्रांनो. तिथे गेल्यानंतर आम्ही जी इथल्या आजूबाजूच्या, तर त्यांच्याकडे याचं जी इतिहास आहे, हिस्ट्री आहे, ती जाणून घेतल्यानंतर असं कळलं की हे जे औषध देणारे आहेत श्रीयुत विकास श्रावण दुधावळे, त्यांचे बंधू हे एकदा जंगलात गेलेले असताना त्यांनी तिथे एका सशाची शिकार केली आणि त्याच्या हाडांच्या काही ठिकाणी मारा केला त्याची शिकार करण्यासाठी. मारा केल्यानंतर आसपास त्यांना एक वेल सापडली आणि ती वेल त्यांनी त्या सशाला बांधली आणि घरी नेण्यासाठी त्याला बांधली आणि ते घरी त्याला घेऊन आले. घरी आणल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ती वेल आपण जी सशाला बांधली होती आणि शिकार करताना त्याचा मांस ज्या ठिकाणी तुटला होता त्या मांसामध्ये त्या वेलीच्या पानांचा जो रस आहे तो गेल्यानंतर ते तुटलेलं हाड पुन्हा एकदा चिटकून गेलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जे लोकांचे हात पाय जे मोडतात, फ्रॅक्चर होतात, तर त्याच्यासाठी हा वेलीचा आपण औषध म्हणून वापर करू शकतो. आणि तिथपासून मग हळूहळू हे औषध जे आहे प्रचलित व्हायला लागलं. सुरुवातीला शेजार बाजारच्या गावांमध्ये, हळूहळू तालुक्यामध्ये आणि मग नंतर बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आता हे पोहोचलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच लोक दूरवरून या ठिकाणी येत असतात हे औषध घेण्यासाठी. तर अशा पद्धतीचा जो इतिहास आहे ह्या औषधाचा आणि या सूर्यमाळ गावचा तो आम्हाला अशा पद्धतीने समजला. ठीक आहे. तर मित्रांनो असा इतिहास आहे. तर म्हणजे थोडक्यात त्यांनी एक चचा मारला आणि त्याला ते बांधण्यासाठी एक वापर केला वेलीचा आणि नंतर त्या वेलीचा वेगळाच रिझल्ट भेटला त्याला. आणि ससा जो आहे तो तोडला होता तो परत जुळला आणि तिथून शोधच लागला एक प्रकारे म्हणायचं तर आतापर्यंत बरेच लोकांना याचा रिझल्ट भेटला आहे आणि आता पण चालूच आहे. पण आज घेतलं आहे, आता बघू आपल्याला काय रिझल्ट भेटतोय. आपण आपले भरपूर शेतकरी मित्र ज्यांनी याचा वापर केला असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही केला आहे का नाही. तर असा आहे इतिहास आणि रिझल्ट पण चांगला आहे. तर बघू पुढं काय होतं ते, आता तेव्हा औषध घेऊ आपण, त्यानंतर कळलं. तर ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो, बघितल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तसेच आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या. आणि परत एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.